नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलचा मासिक व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, शालार्थ पगार बिल माही जून 2026 आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं तयार करायचं याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, दर महिन्यात आपण आपल्या चॅनलवर शालार्थ पगार बिलाचा व्हिडिओ बघत असतो. मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो काही बदल होते, त्यामध्ये आपल्याला एरियस वगैरे टाकायचा होता. जर आपण टाकलेला नसेल किंवा तशा सूचना आलेल्या असतील आणि या महिन्यात जर टाकायचा असेल तर तो कसा टाकायचा याचा व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये मी टाकलेला होता. तर तो व्हिडिओ आपण चेक करून घेऊ शकता जर आपल्याला एरियस वगैरे ॲड करायचा असेल. तर मित्रांनो, आता जर आपण एरियस वगैरे मागच्या महिन्यामध्ये आपण काढलेलं असेल तर या महिन्यामध्ये नेमके आपल्याला कोणकोणत्या टॅब आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बिल कशा पद्धतीने तयार करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पगार बिल माही जून 2026चं अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं तयार करायचं याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, शालार्थ पगार बिल माही जून 2026 तयार करण्यासाठी मी माझी शाळा जी आहे ते शालार्थ पोर्टलवर लॉग इन करून घेतलेली आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपणाला मागच्या महिन्यामध्ये शासन स्तरावरून एक पत्र आलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला 3% जो आपला एरियस होता, डी एरियस, तो काढायचा होता. तर ते पत्र उशिरा आलं होतं, त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये मित्रांनो तो जो एरियस आहे तो जून महिन्यात काढण्यात येईल अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. जर आपल्याकडे या महिन्यात जर ते एरियस काढायचं असेल तर ते एरियस आपल्याला कशा पद्धतीने ॲड करायचं आहे, NPS धारक जर कर्मचारी असेल तर त्यांची कपात 10% कशा पद्धतीने करायची आहे याचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला मागचा व्हिडिओ बघावा लागणार आहे, माहे मे 2026चा. आणि जर मित्रांनो आपलं एरियस मागच्याच महिन्यात जर निघलेलं असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला इथे कोणकोणत्या टॅब काढून घ्यायचे आहे ते मी सविस्तरपणे आपल्याला सांगणार आहे. अगदी सहजपणे आपलं बिल जे आहे ते तयार आपण करून घेणार. तर बघा, मागच्या महिन्यामध्ये आमच्याकडे एरियस वगैरे निघालेला आहे, त्यामुळे आता ते जे बदल असणार आहे ते करावे लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जाणार आहोत वर्क लिस्टमध्ये, तिथून जाणार आहोत पेरोलमध्ये. पेरोलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन हे जे टॅब आहे यावर आपण क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या शाळेतील जे कर्मचारी आहे त्यांचे नावं अशा पद्धतीने दिसणार आहे. इथून आपल्याला ज्या काही टॅब आहे ज्या आपण लावलेल्या असतील त्या काढून घ्यायच्या आहे किंवा लावायच्या असतील तर लावून घ्यायच्या आहेत. तर त्या मी आता काढून घेतो, कारण मागच्या महिन्यात एरियस लागलेला आहे किंवा लावून घेतलेला आहे. तर आता त्या एरियसची टॅब जी आहे ती मला काढावी लागणार आहे. तर मित्रांनो, एकेका कर्मचाऱ्याचे मी ते ज्या टॅब असणार आहे त्या काढाव्या लागणार आहे. तर बघा, आमच्याकडे NPS धारक आणि GPF धारक दोन्ही कर्मचारी असणार आहे. तर बघा, इथे हे जी टॅब आहे डी एरियस ही टॅब आपण लावून घेतलेली होती मागच्या महिन्यात, ती मी आता काढून घेणार आहे. आणि इथे NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी इथे ही जी चौथी टॅब आहे 10% डिडक्शनसाठी, ते सुद्धा आपल्याला इथून काढून घ्यायची आहे. हे काढल्यानंतर मित्रांनो इथलं आपलं काम झालेलं आहे. जर मित्रांनो आपलं उन्हाळ्याचे जे काही भत्ते आहे त्याच्या संदर्भात आपल्याला मे महिन्यातच सूचना आलेल्या असतील, त्या पद्धतीने आपल्याला त्या टॅब वगैरे लावायच्या असतील, काढायच्या असतील, त्यासुद्धा आपल्याला ते करून घ्यायचं आहे. तर माझे इथे आता कुठलेही चेंज नाही, मी आता इथे सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर इथे कन्फर्मेशन येणार आहे, याला ओके करायचं आहे. आणि सदर शिक्षकाचे या ज्या टॅब आहे ते आपलं झालेलं आहे. इथून ते काम रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, याला ओके करणार. ओके केल्यानंतर इथून आता आपण याला क्लोज करणार आणि त्यानंतर आता त्याच पद्धतीने दुसऱ्या शिक्षकाच्या सुद्धा आपल्याला मित्रांनो ज्या काही टॅब आपल्याला लावायच्या वगैरे असतील त्या लावून घ्यायच्या आहे. तर बघा, इथे मला ही टॅब काढून घ्यायची आहे, ते मी काढून घेतो आणि इथे सेव्ह करून घेतो. याला ओके करतो आणि कन्फर्मेशन येणार आहे. तर बघा, आता मेसेज आलेला आहे इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून, याला ओके करतो. इथून क्लोज करून घेतो आणि परत आता माझं नाव आहे शेवटी, इथे मी क्लिक करून माझ्या ज्या टॅब असणार आहे त्या लावून घेणार आहे. तर बघा, DARSची टॅब मला काढायची आहे. तर मित्रांनो इथे टॅब वगैरे काही आम्हाला लावायच्या नाही आहे, कारण मागच्याच महिन्यात लावलेल्या होत्या या टॅब, एरियस वगैरे काढलेलं होतं, त्यामुळे आता या टॅब काढून घ्यायच्या आहे. तर आता NPS असल्यामुळं माझं एरियसची ही जी टॅब आहे ही सुद्धा काढून घेतो मी आणि इथे सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर याला ओके करून बघा, रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, याला सिम्पली आपण ओके करणार. तर मित्रांनो टॅब लावून घ्यायचं, काढून घ्यायचं आपलं संपूर्ण काम झालेलं आहे. आता इथून आपण परत जाणार वर्क लिस्टमध्ये, तिथून जाणार पेरोलमध्ये. पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता मला इथे कुठलंही काम नाही आहे, कुठल्याही टॅब वगैरे मला लावायच्या नव्हत्या आणि कुठलीही रक्कम वगैरे ॲड करायची नव्हती. जी ॲड करायची होती ती मागच्याच महिन्यात झालेली आहे. आणि उन्हाळ्याचे जे काही भत्ते आहे ते आमच्याकडे
काढण्यात येतील असं सांगलेलं होतं. त्यामुळे ते मे महिन्यातच संपूर्ण जे काही चेंजेस होते ते करून घेतलेले आहे. त्यामुळे आता इथे कुठलेही चेंजेस वगैरे करण्याची गरज नाही. तर बघा आता मी सरळ इथे जे बिल असणार आहे आमचं ते मी इथे तयार करून घेणार आहे. तर बघा त्यासाठी इथे पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये जाणार, तिथे जनरेट रिजनरेट पे बिल यावर मी क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इयर इथे सिलेक्ट असणार आहे. इथे मंथ जे आहे ते आपल्याला जून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला बिल ग्रुप जो असणार आहे यावर क्लिक करून त्याला बिल ग्रुपवर आपण टिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली जनरेटचं बटन असणार आहे, जनरेट क्लोज आणि रिसेटचं. त्यामध्ये जनरेटचं जे बटन आहे त्यावर आपण क्लिक करणार. त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे बिल असणार आहे ते अगदी सहजपणे आता इथे जनरेट होणार आहे. तर बघा प्रोसेस सुरू आहे आणि बघा चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे. याला सिम्पली आपण ओके करून घेणार. ओके केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे मित्रांनो अगदी सहजपणे इथे जनरेट झालेलं आहे. तर बघा पे बिल जनरेटेड म्हणून इथे आलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला हे बिल जे आहे ते DDO2ला फॉरवर्ड करायचं असते. त्या अगोदर आपल्याला हे जे बिल आहे संपूर्ण एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर बघा त्यासाठी आपण जाणार रिपोर्टमध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे आपल्याला मंथ आणि इयर सिलेक्ट आहे. तिथे बिल डिस्क्रिप्शनमध्ये बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि शो रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. शो रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरफेस आलेला आहे. इथे मेन रिपोर्टवर आपण क्लिक करणार आणि त्यानंतर जाणार इनरमध्ये गेल्यानंतर संपूर्ण आपलं जे बिल असणार आहे ते आपल्याला दिसणार आहे. हे बिल आपल्याला अगदी काळजीपूर्वक मित्रांनो चेक करून घ्यायचं आहे. तर हे बिल आता मी इथे चेक करून घेणार आहे. संपूर्ण ज्या रकमा आहे त्या बरोबर आहे नाही आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. तर हे जे बिल आहे ते अगदी बरोबर आहे आणि इथे कुठलंही चुकीचं वगैरे हे झालेलं नाही आहे. तर बघा हे पहिलं पेज आहे याचं इनरचं. यामध्ये संपूर्ण गव्हर्मेंटचे जे काही डिडक्शन आहे किंवा जे काही अलाउन्सेस आहे ते संपूर्ण असणार आहे. हे पेज खूप महत्त्वाचं असणार आहे. इथूनच आपल्याला हे सर्व चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा इथे ॲक्वाडन्स रोल म्हणून आहे. हे पेजसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे कारण इथे आपल्याला आपले नॉन गव्हर्मेंटच्या ज्या डिडक्शन आहे आपल्या त्या इथे असणार आहे. तर बघा इथे आपल्याला LIC वगैरे आपलं अदर डिडक्शन जे काही असेल क्रेडिट सोसायटी वगैरे जे काही असेल ते संपूर्ण आपलं कपाती जे आहे LIC वगैरे ते इथे दिसणार आहे. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर इथूनसुद्धा मी बॅक जातो आणि त्यानंतर बँक स्टेटमेंट हे सुद्धा परत एकदा चेक करून घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे बिल आहे जर अगदी बरोबर असेल तर आपल्याला हे जे बिल आहे हे फॉरवर्ड करायचं आहे पुढच्या स्तरावर. तर बघा फॉरवर्ड करण्यासाठी आता हे जे बिल आहे मित्रांनो अगदी तंतोतंत बरोबर आहे. त्यामुळे आता इथे कुठलाही चेंजेस किंवा कुठलाही बदल करण्याची गरज नाही. तर मी आता इथे परत जातो पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू यावर मी क्लिक करतो आणि त्यानंतर जनरेट रिजनरेट पे बिल आणि त्याखाली जे टॅब आहे व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो. आणि इथे आपल्याला हे जे बिल आहे इथून फॉरवर्ड करायचं आहे. तर मी आता याला फॉरवर्ड करणार आहे. तर मित्रांनो बघा फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला इथे हा जो छोटासा चेकबॉक्स असणार आहे हा गोल याला आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. म्हणजे हे बिल जे आहे ते सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर आपल्याला खाली ज्या टॅब दिसत आहे त्यामध्ये पहिली जी टॅब असणार आहे ती असणार आहे फॉरवर्ड बिलची. तर यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा एक कन्फर्मेशन येणार आहे. डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल 2 DDO म्हणजे DDO2ला आपल्याला हे बिल फॉरवर्ड करायचं आहे का असं कन्फर्मेशन आलेलं आहे. याला सिम्पली आपण ओके करणार. ओके केल्यानंतर मित्रांनो हे जे बिल आहे आपलं हे DDO2ला म्हणजे गट शिक्षण अधिकारी लॉग इनवर हे फॉरवर्ड होणार आहे. तर बघा पे बिल फॉरवर्डेड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. याचा अर्थ असा की आपलं हे जे बिल आहे अगदी सहजपणे आपलं फॉरवर्ड झालेलं आहे. तर मित्रांनो बघा आपलं जे बिल आहे फॉरवर्ड झालेलं आहे. इथे स्टेटसमध्ये आपल्याला पे बिल फॉरवर्डेड म्हणून दिसत आहे. तर मित्रांनो जून 2026चं शालार्थ पगार बिल आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं आहे, कोणकोणते चेंजेस असणार आहे. जर आपल्याला या महिन्यामध्ये एरियस टाकायचं असेल तर आपल्याला आपल्या चॅनलवर मागचा जो व्हिडिओ आहे मागच्या महिन्याचा मे 2026चा तो व्हिडिओ बघावा लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला संपूर्ण कपाती जी आहे किंवा ड्रेस आपण कशा पद्धतीने टाकायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शालार्थ पगार बिल जून 2026चं आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं तयार करायचं याची संपूर्ण डेमो आपण बघितलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.